राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. अहो दत्ता फापळे नाही, शिवाजी पाटील आहे त्यांचं नाव, ऐका. अहो साहेब एक मिनिट, पाठक साहेब जरा एक मिनिट ऐकता का मी काय बोलतोय ते. इथं आता रस्त्यापासून ते 6 ते 7 फुटावर जर पोल रावले तर लोक काय म्हणतील तुम्ही सांगा. गटर कुठे नाही तेच म्हणतात, काम बंद करा म्हणतात. तुम्ही त्रास देत आम्हाला. तुम्ही सकाळी मला बोलले ऐका एक मिनिट. हा आहे ना मग तुम्ही इथे या आता बरं का. तुम्हाला 1 लाख रुपयाचं बक्षीस देतो जर 6 मीटर जर असलं तर. मग तुम्ही कशाला तिथून उंटावर ऐका साहेब, उंटावरून शेळ्या वळून उपयोग नाहीये. प्रत्यक्षात मी बघायलाच आलो आता. आता मगाशी ते दत्ता फापळे नव्हते, गावचे पाटील होते. अहो नीट तुम्हाला सांगून तर काय काम बंद नाही करायचे, चुकी आहेत. आता इथून तिथून बघत चाललोय. बंद करा, काम बंद नाही करा म्हणलं आम्ही त्यांना. नाही काम तुम्ही येऊ शकता का तेवढं विचार, बाकी ना काय विचारले. 2 मिनिटं राहू द्या. नाही तुम्ही काय आता भविष्यात काय करणार. भविष्यात काय आता हे रस्त्यावर रंगले ना. काय करणार आम्ही. लांबी किती त्याची? लांबी असेल 17 फूट गटर. आणि तिथून पुढे 3 ऐका 2 मिनिटं. तुमचं म्हणणं आहे? नाही गटराच्या बाजूला घ्या, कारण उद्या भविष्य काळामध्ये आता रस्ता आहे, हे रस्त्याचं काय रुंदीकरण चालू आहे. ऐका माझा, ऐका ना. हॅलो, हां तुम्ही जे बोलताय मान्य करतो मी, तिथे घ्यायचंय. पण उद्या आता गट तुमचा फक्त लांबीमध्ये 17 फीट आहे, बरोबर? हां त्याच्या पुढे जर आम्हाला पोल टाकायचा आहे, त्या बाजूला आणि या बाजूला. हां बरोबर आहे. जर तिथे शेतकऱ्यांनी अडथळा आणला की नाही आता माझी खाजगी जमीन इथे पोल टाकून आम्ही काय करणार? नाही खाजगी कोणी अडवतच नाही ना. अडवतच नाही कोणी. लोक सहकार्य करतात. फक्त एवढं का साईडनी का की उद्या भविष्यात काळजी न, म्हणजे लोकांना त्रास नकोय ना. फक्त सरकारच्याच हातात घ्या, शेतकऱ्याकडे जाऊच नका. रोडचं जे डांबरीकरण आहे हां त्याच्या बाजूला 3 फीटच्या आतमध्ये काम करायचं आहे. हां तसं असतं, आम्हाला तसं दिलेलं असतं. हां. कारण ते रोड असताना जर बोलले मला हां 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 त्या 40 फीटचं असणार. हां. तर 40 म्हणजे काय, रोडचे 2 पदर असतात, हो. जायचं आणि घ्यायचं. बरोबर आहे. त्याचं म्हणजे सेंटर लाईन असते त्याची. बरोबर आहे. 40 फीट म्हणजे एक पदरचा 20 फीट आणि दुसऱ्या पदरचा 20 20 फीट बरोबर आहे. राईट. हां सेंटर वरून 20 फीटला आम्हाला काम करायचं. तुमचं हां. म्हणणं असं आहे ना? हां बरोबर आहे. आता किती फीटवर करतोय रोडचा सेंटर? किती फीटवर करतोय? तो आता 10 फुटावर आहे. आणि 10 फुटावर आहे. हां. म्हणजे त्याला ते आणखीन बाहेर करायचंय. हां 7 फुटावर आहे. हं? नाही काही ठिकाणी 7 फुटावरच आहे, पण ते तसं काही करू नका. जे 20 फुटावर जे आहे ना ते इस्टिमेट प्रमाणे तेच करा ना, असं मला म्हणायचं. चालेल. कसं असतं, जेव्हा हे तुमचं काम सँक्शन होणार ना, हां रोडचा समजा सँक्शन आता चालू आहे ना, रस्ता आहे ते रस्ता सोडूनच करायला सांगितलं ना आम्ही. नाही रोडचं काम चालू झालं काय? हां चालू आहे. हां तुमच्या गावाच्या हातगाव म्हणजे कुठे बेलापूरचे राजूर का? नाही बोटात आहे राजूर चालू आहे. रोडाचं काम चालू झालं? हां चालू केलं का? हां काम चालू आहे. रोडचं ना? हां रुंदीकरण चालू आहे आता. माणसं तसे बोलायला लावतात का मला, मग मी त्याला क्लिअर आरओडब्ल्यू म्हणतात, त्याला राईट ऑफ वर्क. हां तर त्याला मी विचारतो तुमचा आरओडब्ल्यू किती आहे. जर तो बोलतो 40 फूट आहे, हां तर मी बिंदास रस्त्याच्या या बाजूला जे आहे तर 20 फुटाच्या अंतरावर करतो. हो ठीक आहे. आम्ही तेच बोलतोय ना त्यांना. कारण काय आहे ना, कारण आम्हाला मेसेज काय बोलते की तुम्ही जेव्हा पोल उभे करतात, आम्हाला म्हणजे सर्वांनाच सांगते बरोबर आहे. ते रोडचं डांबरीकरण आहे त्याच्या 3 फूटच्या आतमध्ये करायचं. बरोबर आहे. हे आम्हाला निर्देश आहे. आमचं म्हणजे MSCDCL पण नाही, राज्य हां. सरकारचं आहे ते. बरोबर, राज्य सरकारचे. आणि हा राज्य सरकारचाच रस्ता आहे, मोठा रस्ता आहे ना, राज्य महामार्ग आहे. मोठा रस्ता असो, तुमचा आता 40 फीटचा आहे, 60 फीटच्या रस्त्यावर पण हां 60 फीटचं जिथे डांबरीकरण संपतो ना, त्याच्या पुढे जिथे मातीचं जे हक्कचं PWDचं किंवा NHIचं ते 1.5 ते 2 मीटर असतं. बरोबर आहे. पण आता म्हणजे 5.25 फूट झालं, त्याच्या बाहेर आम्ही नाही करू शकतो.
हो बरोबर आहे. मग तेच आम्ही म्हणतोय. आम्ही काय म्हटलंय, फक्त आता हे जे गटार आहे ना, गटाराच्या बाजूला घ्या एवढंच म्हटलं. आम्ही काय म्हटलं नाही बाकीचे. आम्हाला काम बंद करायचं नाही, आम्हाला का गरज आहे कामाची. नहीं, शिवाजी जब सोएसा नसी बात नहीं, हमको भी अड़चन नहीं लाना है। हाँ हाँ बरोबर आहे, ते पण बरोबर बोलले. हाँ आरओडब्ल्यू को समझा देता। हाँ 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 चालेल हमको चालेल. तो ये हमको एक स्टार्टिंग इंस्ट्रक्शन, हमको के सब कॉन्ट्रॅक्टर सर्व कॉन्ट्रॅक्टरना एकच आदेश समजूक असते सर्वांना, हाँ हाँ की जिथे डांबरीकरण संपतं हम्म. त्याच्या 3 ते 4 फूट बाहेर आपलं पोल उभा करायचं. हा नाही पण आता रुस्ती रंजूकरणाचं काम चालू आहे ना इथं आता ऑलरेडी. अकोले तालुक्यातील बेलापूर येथे नव्याने सबस्टेशन उभारण्याच्या बाबत जाचकवाडी, बेलापूर, पवारवाडी या सगळ्या ग्रामस्थांनी दीर्घकाळ पाठपुरावा केल्यानंतर सबस्टेशन मंजूर झालं. त्याच्यासाठी जी वाहिनी आणायची आहे ती वाहिनीचं काम आता महामंडळाने, वीज महामंडळाने सुरू केलं आहे. परंतु हा जो बोट्यापासून तर राजूरपर्यंतचा आपण राज्य महामार्ग आहे याचं दुपदरीकरण करून, चौपदरीकरण करून पर्यटन वाढलं पाहिजे ही प्रकारची भूमिका सातत्याने आपल्या ग्रामस्थांनी मांडली, तालुक्यातल्या लोकांनी मांडली. आणि ते काम प्रगतीपथावर असताना या सबस्टेशनसाठी जी विजेची लाईन टाकायची आहे तिचं काम वीज मंडळाने चालू केलं. परंतु त्याचे पोल लावण्याचं जे काम आहे, लाईन टाकण्याचं काम हे रस्त्याच्या अगदी कडेला, साधारण ज्यावेळेला राज्य महामार्ग असतो त्यावेळेला राज्य महामार्गाची शासकीय मोजणी होऊन त्याची हद्द ठरलेली असते. त्या हद्दीच्या आतमध्ये इथं त्यांनी वीज महामंडळाने काम चालू केलं कॉन्ट्रॅक्टरनी. याचा अर्थ असा होतो की मंजूर काम आहे, कुठंतरी ते पोल रवून द्यायचे आणि लाईन ओढून घ्यायची, पैसे काढून घ्यायचे आणि मोकळं व्हायचं. उद्या रस्ता रुंदीकरणाच्या ज्या अडचणी होणार आहेत त्याचा काही दखल घेत नाही, हे कॉन्ट्रॅक्टर घेणार नाही. परंतु वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली पाहिजे. तुमचं इस्टिमेट ज्याप्रमाणे मंजूर होतं, तुमचा आराखडा ज्याप्रमाणे मंजूर होतो त्या आराखड्याप्रमाणे आपण ती विजेची लाईन टाकली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरच्या मर्जीनुसार नाही टाकली पाहिजे. आणि हे काम तुमचं आहे पाहण्याचं. पण हे ज्या वेळेला परिसरातले ग्रामस्थ कार्यकर्ते ज्या वेळेला आपल्या निदर्शनास आणून देत आहेत त्यावेळेला तुम्ही ब्रिटिश जमान्यातल्या अधिकारी असण्यासारखं त्यांच्याकडे जर दुरुत्तर करीत असाल तर तुम्ही पगारी नोकर आहात, पगार घेऊन आमच्या सेवेसाठी आहात याचं भान ठेवा. आणि मंजूर आराखड्याप्रमाणे रस्त्याची हद्द सोडून गटाराच्या बाजूला शेतकरी सहकार्य करायला तयार आहेत तर त्या पद्धतीनं ती लाईन ओढून मग सबस्टेशनची उभारणी केली पाहिजे. ही परिसरातल्या शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्यासाठी कुठंतरी अधिकारीपणाचा आव्हान येत असला तर या परिसरातले लोक त्याला थांबणार नाही. किंवा फक्त या 4-5 गावातलेच लोक नाही तर संपूर्ण अकोला तालुक्यातले आम्ही सगळे लोक यांच्या मागे भक्कमपणाने उभे राहू आणि तुमची अधिकारशाही मोडून काढू. आणि ज्या विविध पद्धतीनं जो मंजूर आराखडा आहे त्याप्रमाणेच तो झाला पाहिजे यासाठी आम्ही आग्रही राहू. प्रसंगी मंत्रालयामध्ये जाऊन सांगण्याची पाळी आली तरी आम्ही सांगू. परंतु आपण सुद्धा डोकं ठिकाणावर ठेवून कोण पाठक नावाचे अधिकारी आहे त्यांनी काम करावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. ताबडतोबीनं 2 दिवसामध्ये याची दुरुस्ती करावी आणि कामाला सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी शिवाजी जनार्दन फापाळे, पोलीस पाटील, जाचकवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. आज या ठिकाणी बेलापूर या ठिकाणी 33 केव्हीचं आमचं सबस्टेशन मंजूर झाले. सबस्टेशन मंजूर होत असताना त्या ठिकाणी घरगाववरून आमची 16 किलोमीटरची मेन लाईन या ठिकाणी येते. मेन लाईन येत असताना या रस्त्यामध्ये हा जो राज्यमार्ग आहे आपला बोटा ते राजूर, या राज्यमार्गाच्या अगदी डांबरी पट्ट्यापासून 5 फुटावर यांनी पोल लावायचं काम चालू केलं. आणि मी त्याच वेळेस आम्ही सगळं सांगितलं बा हा रस्ता, कारण साईडला गटार अजून 10 फूट शिल्लक आहे आणि त्याच्या पाठीमागं तुम्ही तो पोल लावला गेला पाहिजे, ही आमची पहिली भूमिका आहे. आणि मग तो जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी काय सांगितलं की ते आम्हाला कुठल्या प्रकारचं एस्टिमेट दाखवत नाही किंवा काहीच नाही, त्यांचा कुठल्याही प्रकारचा हे आम्हाला कुठली माहिती दिली नाही. ट्रॅक्टर आणला, त्यांनी बोर घेतले, बोर घेऊन त्यांनी लगेच पोल उभा केला. ती व्हिडिओ शूटिंग माझ्याकडे सगळे आहे आता, कारण मी डायरेक्ट पाठक साहेबांसमोर बोललो जे मेन कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्याबरोबर. तर त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती आम्हाला न देता उलट आमच्या विरोधामध्ये का तुम्ही जास्त बोलताय, अमकं करताय, असं करताय, तसं करताय आणि काम तुम्ही बंद करताय, आतापर्यंत आम्हाला फोन केले. तर असा कुठल्या प्रकारचा फोन आम्ही केलेला नाही कुणी. परंतु जर डांबरे पट्ट्यापासून तुम्ही 5 फुटावर जर तुम्ही मेन लाईन घेत असाल तर भविष्यकाळामध्ये हा रस्ता दुपदरीकरण होणार आहे. आणि दुपदरीकरण जर झालं
तरच आमचा बोटा ते राजूर हा राज्यमार्ग आमचा क्लिअर होऊ शकतो. आणि जर तुम्ही असं जर मध्ये हे पोल घेतले तर भविष्यामध्ये सेफ्टिंगचा परत भविष्यामध्ये गव्हर्नमेंटला सरकारला खर्च येऊ शकतो आणि तो प्रॉब्लेम अतिशय मोठा आहे. आणि दोन्ही बाजूने जर तुमची जागा असेल, आपला जवळ मला वाटतं 50 फुटाचा काहीतरी रस्ता असतो राज्यमार्गाचा, तर तो 50 फुटाचा सोडून तुम्ही 2-4 फूट आतमध्ये घेतलं तर हा रस्ता क्लिअर होऊ शकतो असं आमचं मत आहे. हे असं सांगण्यासाठी मी मगाशी 2 तासापूर्वी आलो तर त्यांनी पोल रोवून ते म्हणले तुमचं आम्ही काय ऐकणार नाही, अजिबात नाही, आमच्या साहेबांना फोन करा. तर त्यांनी मला पाठक साहेबांना फोन लावून दिला. पाठक साहेबांना मी सांगितलं साहेब डांबरी पट्ट्यापासून अगदी 5 फुटावर तुम्ही जर मेनलाईनचा पोल घेत असाल तर हे चुकीचं आहे, हे आम्हाला मान्य नाही. कारण त्याच्या पाठीमागे आमचं बस स्टँड आहे, अजून बस स्टँड आपलं आपल्या हद्दीमध्ये, बस स्टँडच्या पुढं जर तुम्ही 10 फूट येऊन तुम्ही पोल घेताय आणि बस स्टँड जर तुम्ही पाठीमागे ठेवले जाचवाडी फाट्याचं तर हा रस्ता कसा होणार भविष्यामध्ये. आणि म्हणून या गोष्टीसाठी मी हे काम आम्ही बंद केले की तुम्ही काम बंद ठेवा. आम्ही वरच्या सिनियर संघ आमदार साहेबांसंग बोलून घेतो, परंतु आमदार साहेब मला वाटतं कुठंतरी कामात बिझी आहेत. माझा फोन त्यानं रिसिव्ह न केल्यामुळं मला या गोष्टी या ठिकाणी बोलावं लागत आहेत. परंतु ह्या रस्त्यामधलं जे काम आहे, हा जो राज्यमार्ग आहे, हा भविष्यामध्ये दुपदरीकरण ज्यावेळेस त्याचं काम पूर्ण होईल त्यावेळेसच तुम्ही ते म्हणले आमच्याकडे ॲक्युरेशन नाही अजून. जर तुमच्याकडे ॲक्युरेशन असेल तर तुम्ही पोल कसे काय रावता, हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी आपण सगळ्या पूर्ण कराव्यात आणि नंतर तुम्ही तुमचं काम चालू करावं. पाठक साहेबांसंग बोलायला गेल्यानंतर पाठक साहेब आमच्याबरोबर उलटं आम्हाला बोलायला लागले का तुम्हीच काम बंद करता, तुम्हाला हे काम होऊ द्यायचं नाही का. तर असं काहीच नाही. सबस्टेशन आम्हाला अतिशय गरजेचं आहे, कारण आमचं ब्रावडा सबस्टेशन आहे. बेलापूर जाचकवाडी असेल, आमचं पोरवाडी मोगाडवाडी, ह्या संपूर्ण परिसरामध्ये लाईटीची अतिशय दयनीय अवस्था आहे आमची आज. आणि म्हणून आम्हाला व्होल्टेज पुरत नाही. म्हणून सबस्टेशनचं काम आमचे चेअरमन संजू शेठ असतील, मधू असेल, आमचा प्रदीप असेल, आमचे सर्व भगवान शेठ असतील, आमचे दत्तात्रय शेठ महाले असतील, या सर्वांनी खऱ्या अर्थानं याला अतिशय मोठी चालना दिली. परंतु हे जर काम असं होत असेल अर्धवट, कारण कॉन्ट्रॅक्टर येणार फक्त पोल राहून जाणार आणि उद्या शिफ्टिंगचा जर प्रश्न आला तर उद्या आमच्याच नावाने परत हे सगळे मंडळी खडे फोडतील. आणि म्हणून आमचं सरकारला प्रामाणिकपणे मत आहे की तुम्ही आज पोल रावताय ते तुम्ही तुमच्या हद्दीप्रमाणे राहा. तुमचं जेवढं ॲक्युरेशन आहे त्याच्या गटाराच्या बाहेर तुम्ही 4-5 फूट प्रत्येक शेतकरी तुम्हाला सहकार्य या ठिकाणी करेल. जर एखादा पोल जर तुमचा रस्त्या समजा वावरामध्ये आला तर तो बांधावर घेण्यासाठी 10-5 फुटाचं तुम्हाला सहकार्य होऊ शकतं. आणि म्हणून आमची सगळी मंडळी अतिशय सहकार्य करणार आहेत. परंतु हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ही सर्व मंडळी आम्हाला जाणीवपूर्वक या ठिकाणी टार्गेट करून आमचे फोन स्विच ऑफ करणं, आम्ही बोलत असताना फोन कट करणं, अशा प्रकारच्या जर गोष्टी होत असतील तर हे काम आम्हाला अजिबात मंजूर नाही. हे काम अतिशय गव्हर्नमेंटच्या नियमानुसार, सरकारी नियमानुसार हे काम पूर्ण व्हावं ही आमची पहिली अपेक्षा आहे. आणि त्याच पद्धतीने काम व्हावं असं आमच्या संपूर्ण परिसराची या ठिकाणी आपल्याला विनंती आणि मागणी आहे आणि ती पूर्ण व्हावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. तुमचा पोल आहे ना, तुमचा पोल मी आता ऐका, फक्त माझं ऐका, माझं पाठक साहेब ऐका माझं, तुम्ही फक्त प्लीज माझं ऐका प्लीज. अहो नाही साहेब ऐका तुम्ही फक्त माझं. डांबरी पट्ट्यापासून जर तुम्ही डांबरी सिंगल रोड आहे आमचा, सिंगल आहे राज्यमार्ग, ऐका हो तुम्ही प्लीज माझं ऐका. तुमच्या हां साहेब बोला तुम्ही बोला आता, तुम्ही बोला आता, बोला. साहेब पाठक साहेब ऐका फक्त, तुम्हाला मी आता व्हिडिओ कॉल टाकतोय, ऐका प्लीज माझं ऐका फक्त. ट्रॅक्टर डांबरी पट्ट्यावर उभा आहे, ऐका ना पाठक साहेब ऐका माझं फक्त प्लीज. नाही ऐका मी माझं जे आहे ना व्हिडिओ शूटिंग हे मी आता आहे ना मी सगळं टाकतोय आमदार साहेबांना. पण जर तुमचा जर रस्ता नाही तुमचं एस्टिमेट कसं आहे, तुमचं एस्टिमेट कसं आहे, डांबराला चिटकून आहे का? बंद करा म्हणजे अहो साहेब माझं ऐका तुम्ही. हो साहेब माझं ऐका ना प्लीज.
माझं नाही स्टेटमेंट, नाही मी आज तुमच्या संग पहिल्यांदा बोलतोय. प्लीज ऐका 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 आता हे बघा आता नाही अहो नालीच्या पलीकडून ते घेतच नाही त्यांनी. अहो नालीच्या अहो साहेब नालीच्या पलीकडून तुम्ही 20 फूट घ्या ना तिकडं पलीकडं. मग बघा आता हे ऐका आता मी तुम्हाला आहे ना व्हिडिओ शूटिंग केलेले आहे. ऐका तुमचा पोल कुठं रवतोय आणि मी तुम्हाला नाली दाखवतो आणि तुम्हाला ST स्टँड पण दाखवतो जाचकवाडी फाट्यावरचं. हे जवळजवळ 20 फूट पाठीमागे आहे आणि तुमचा आहे ना जवळ 30 फूट आतमध्ये तुमचा पोल डांबरी पट्ट्यावर आला इथं. म्हणून तुम्हाला बोलतोय. माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग चालू आहे तुमचं आता अख्खं. साहेब तुम्हाला फक्त मी ना अहो काम बंद करा म्हणजे तुम्ही. अहो साहेब काम बंद नका करू पण तुम्ही ना राज्य मार्गाच्या बाहेर तुम्हाला किती फूट पाहिजे. अहो मग ते ॲक्युरेशन पूर्ण नाही अहो ॲक्युरेशन मी काय म्हणतो लोकांचे पैसे द्या ॲक्युरेशन पूर्ण करा मग ही लाईन टाका ना तुम्ही. तुम्हाला काय अडचण आहे मग. पण ही पद्धत साहेब तुमची चुकीची आहे. तुम्ही जे बोलताय ना आता नाही तुम्ही इतकं बोलताय ना साहेब. अहो स्टेटमेंट माझं नाही. मी फक्त आज पहिल्यांदा आलो इथं. मला इथं जितक्यांदा बोललो नाही. फक्त मी तुम्हाला आज फोन केला. तुमचा नंबर माझ्याकडे नाही सुद्धा अजून. अहो तुमचं जोपर्यंत जोपर्यंत ॲक्युरेशन होत नाही तोपर्यंत तुम्ही काम का करताय मग ज्यावेळेस साहेब तुम्ही जे साहेब अहो साहेब तुम्ही जे बोलताय ना आता तुमचं म्हणणं मला पटतंय अख्खं. फक्त एक लक्षात घ्या नाही ऐका अहो साहेब ऐका माझं. साहेब तुम्ही जे बोलताय ना आता तुमचं मला बोलणं पडतंय पण डांबरी पट्ट्यापासून आहे ना एकदाने हे तुम्ही जर 5 फुटावर पोल रवले. ऐका 5 फुटावर जर तुम्ही पोल रवले डांबरीपासून तर तुमचं अहो नालीच्या पलीकडून तुम्ही हो तुम्ही बोलाव. एक मिनिट तुमचा पोल नालीच्या पलीकडून अलीकडून आहे एवढं फक्त सांगा मला. हां तुमचा पोल अलीकडून का पलीकडून आहे सांगा बरं. तुमचा पोल कुठून आहे. अहो तुम्ही डांबरी पाट्याला 5-6 फुटावर पोल रावताय. नाही साहेब इथं जागा इतकी आहे. अरे इथं जागा आहे म्हणलं तुम्हाला पलीकडून जागा नाही का भविष्यात. पुढे जागाच नाही ना कुठं. कोणी सांगितलं जागा नाही. तुम्हाला दाखवतो चला बाबा तुम्ही गाडीवर. लगेच नाही तुम्ही 2 महिने या माल निघाले ना तुमचं जे ॲक्युरेशन पूर्ण झाल्याशिवाय चाललो घरी आता साहेब ॲक्युरेशन पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही पोल रावायचे नाहीत आणि ही पद्धत चुकीची आहे. दिनेश नाही हा रस्ता दुपदरीकरण आपला मंजूर झालाय. राज्यमार्ग आहे. राज्यमार्गाला जर तुम्ही डांबरी पट्ट्यापासून 5-6 फुटावर पोल रावताय ही कोणती पद्धत आहे तुमची. बरोबर हां तुम्ही तुमचं काम करताय. आता ते काय बस स्टॉप आहे ना आपला जाचकवाडीचा तो कशा पहा बरं तो किती लांब आहे पाठीमाग. लांब आहे तो. आता तुम्ही चाललेत कुठं पुढं म्हणजे त्याच्यापासून तुम्ही 10 फूट अलीकडे आले रस्त्यामध्ये. बरोबर आहे ना. आणि ही मेन लाईन आहे. ही काही ही परत नाही निघणार. ही लाईन LTची नाही. आणि तिकडून रस्त्याला चान्स नाही. इथे आहे ना चान्स. मग पहा बरं तुम्ही आता नाही आता ही पद्धत तुम्ही जर इथं पोल रावला तुम्हाला सांगतो हा रस्ता म्हणजे इथून 10 फूट इकडे गेला हा रस्ता इकडून गेला परत म्हणजे काय शेतकऱ्यांना मारता का तुम्ही तुमच्या कामासाठी. काम बंद करा ना मी म्हणतो. राहू द्या काम बंद काय फरक पडतो. होईल 2 महिने 4 महिने होईल अजून काय तर तुम्ही आता आम्हाला काय देताय लगेच. हा सर्वे कोणी केला हा सर्व कोणी केलेला आहे इथला कोण आहे साहेब. नाही हा पोल रावायची इथं काय काम आहे का तुमचं. इथं गटार आहे इथं पुढे गटार आहे त्याच्या पलीकडून तुम्हाला 10 फूट घेता येत नाही का पाईपलाईन पोल आहे का त्याच्या बांधावर घ्या ना तुम्ही. शेतकऱ्यांचं नुकसान नका करू.
पण तुम्ही जर असं जर करता तर हे चालेल का? म्हणजे पुढच्या पिढीला आम्ही काय सांगायचं? हां, बरोबर आहे. ही कोणती पद्धत आहे तुमची? त्याच्यामुळे नाही तुम्ही आम्हाला आहे ना तुमचा बांधाव घेतला तुम्हाला कोणी आडवं येणार नाही. पण आज नाही का तुम्हाला घेता, तुम्ही फॉरेस्टचं काम पूर्ण करा आणि शेतकऱ्यांचं आहे ना शेतकऱ्यांचं डेकोरेशन करून घ्यायचं. जाऊ द्या नाही काय फरक नाही पडत. तुमचं काम जर तुमचा डांबरे पटेल चिटकून असेल तर आम्ही नाही करणार काम ते. आम्ही होऊ देणार नाही तुम्हाला हे काम. नाही सरपंच तुमचं काय मत आहे? बरोबर आहे ना. मग हे 5 फूट नाही हा रस्ताही झालाय. अहो अजून याच्या पुढे 10 फूट गटार आहे. अजून 10 फूट तुम्ही साईडला घ्यायला पाहिजे. गटराचा अजून लांब आहे, त्याच्या मग? आधीच तुम्ही पोल घेतलाय. ही कोणती पद्धत तुमची कामाची? तुम्ही सगळे रस्त्याने पोल टाकलेत. ही कोणती पद्धत आहे? तुम्ही सांगा लागली. टीव्हीएस मोटरचे अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड शिवशंभू एंटरप्राइजेस बिल्डिंग बोटा तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 98 60 55 41 51 व 77 98 91 09 91. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.